नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये। आम्ही चाललेलो आहोत लग्नाला। भालकी जवळच एक कोडग्याळवाडी म्हणून एक प्लेस आहे, स्थान आहे, गाव आहे छोटंसं, आणि गावातलं लग्न कसं होतंय ते आपण पाहायला जाऊया। माझ्याबरोबर आहेत आमच्या सगळ्या कॉलनीच्या ताई आहेत ह्या सर्व, तर आम्ही सर्वजण मिळून चाललेलो आहोत। तर गावातले लग्न थोड्या वेगळ्या स्वरूपाचे असतात आणि आम्ही राहतो शहरामध्ये, तर शहरातले लग्न वेगळ्या पद्धतीने केले जातात। तर चला आपण सर्व पाहूया गावातले घरं, गावातले लग्न। तर चला निघूया। आता पावसाळा सुरू झालेला आहे, बरं झालं आज आणि पाऊस नाही, नाहीतर अशा वेळेस ही लग्न पावसाळ्यामध्ये झाले तर खूप त्रास सहन करून घ्यावा लागतो, पण आज तसं काही वातावरण नाही। सांगा कुठे निघाला? सांगा। आम्ही आमच्या गावाला चाललो आहे, कोडग्याळवाडी, भालकी तालुका, लग्नासाठी चाललो आहे आम्ही। बरोबर, चला मग, चला जाऊ। 7 सीटर आहे ना, काय गरज, सगळेच येतात। त्यानं पहिली बारच हातात भेटला, नाही लेलो बेटा लेलो, कुछ नहीं होता लेलो बोला। अण्णा आमची सगळ्याची गोष्ट ऐकूनच दिली त्या रोजी। अभी तक मेरे हाथ में गाड़ी नहीं दी है देखो, पापा म्हटले त्या दिवशी, मंडळीच सचिन। कोडग्याळवाडी एक छोटंसं गाव आहे आणि आता आम्ही पोहोचलेलोच आहोत, कारण जवळच आहे ते गाव। आता आम्ही आलेलो आहोत। हे कशाच म्हणते त्याला? तो का किती छान आहे, कशाची म्हणतात? खाते सांग। तर आम्ही इथे आता पोहोचलेलो आहोत कोडग्याळवाडीला। आता लग्न घराकडे आता आम्ही जात आहोत। जाय ना, दुसरा आवाज घालायला लागतो। ह्या बघा, ह्या ताईच्या भावाचेच लग्न आहे, त्या लग्नासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत। असं घरात घालायचं होय का? अंगणात नाही? आले आले आम्हाला नाश्ता करायला लावले आणि आम्ही मांडव बघितलं। आजकाल मांडव घरामध्येच घालत आहे, देवाऱ्याच्या रूममध्ये, ते पण पाहिलं आणि नाश्ता पण केला। आणि आता बायकांची कसं सवय असते ना, कुणाच्या घरी गेलं की ते कसं आहे, हे कसं आहे पाहण्याचं। तर आम्ही आता इथे देवारा कसा आहे, हे घट घालून ठेवल्यात बघा, पहिले चौका असं लग्न हे असं कणसाला भिजवून ठेवतात यासाठी। किती मोठं ठेवलेत बघा देवारा। हे पुढे एवढं आणि मागून वाढून भेटल्यात का म्हणाले मी, ते मोरे वाढून घेतल्या जातात। बायकांची सवयच असते ना, कुणाच्या घरी गेल्यानंतर कशी सजावट केली गेली आहे, देवारा कसा सजवला आहे, तर असं सर्व आपण बारकाईनं पाहत असतो। आता नवरदेवाला मंदिराकडे घेऊन चाललेले आहे, देवळाकडे पाहू। पहा, गावातली घरं काळ्या दगडांनी बांधलेली आहेत, काही बांधायची आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा तुम्हाला प्रत्येक गावामध्ये दिसेल। फोटो काढू का? फोटो काढायला येते ना, हे जावे काढू?
देवळापासून घरापर्यंत नवरदेव घोड्यावर बसून आले आणि आता अक्षता पडत आहेत आणि रोडवरच सर्व मंडळी थांबलेली आहेत. अशा प्रकारे आता इथं अक्षता पण पडल्या आणि आता सर्व आलेले पाहुणे मंडळी आणि गावचे सर्व आता जेवणाकडे देवळाकडे जात आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत रुखवत पाहण्याला. या तेवढं ते पुराने टॅक्स कोणी पण करणार नाही. सगळं बघा हो का, सगळं सामान दिले हो का. हा हा खूप छान रुखवतही इथं दिलेलं आहे. पहा, गावाकडे पण अजून रुखवत देण्याची प्रथा आहे आणि खूप आवडीनं देतातही घेतातही आणि सर्व चांगल्या प्रकारे मनानं सर्व कामे करतात. आता आम्ही रुखवत पाहून स्टेजवर आपलं गिफ्ट देण्यासाठी जात आहोत. तर पहा, रुखवत किती छान दिलेलं आहे. सर्व काही दिलेलं आहे जे आपल्या संसाराला लागतं. अशा प्रकारे गावाकडचं लग्न पार पडलं. तर आम्ही आता लग्न लावून वापस निघालेलो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.